आपण म्हणालात की आज महानगरपालिकेच्या एचई डिपार्टमेंटच्या जमिनीवरती पाईपलाईनच्या जागेवरती ज्या ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्या काढण्याचं काम आपण सुरू केलंय। म्हणजे भांडूपपासून आपण बघितलं तर या झोपड्या काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्यांना पर्यायी घरं जर असतील 95 पर्यंतची तर पर्यायी घर देण्याचं काम देखील सुरू आहे। आणि त्यामुळे मान्य मंत्री महोदयजी मुंबई महानगरपालिकेला जेव्हा जेव्हा म्हणून अशा प्रकारची संधी मिळते त्या त्यावेळेला महापालिकेच्या जमिनीवरील ही घरं काढण्याची जबाबदारी महापालिकेची आहे। म्हणजे फार मोठं काम महापालिका करत असं नाही, ती निश्चित इच्छित कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे, ती जबाबदारी पाळण्याचं काम महापालिका करते। आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची घरं आहेत ती काढण्याचं काम अनधिकृतपणे आहे ती महापालिका करते। मी असं म्हटलं की जर आपण खरोखर या शहराचा सर्वे केलात आणि माहिती घेतलीत आणि मला वाटतं इथे अनेक बुद्धिमान माणसं या ठिकाणी आहेत त्यांनी माहिती घेऊनच या ठिकाणी आले असतील तर या शहरातल्या मोकळ्या जमिनी ज्या आहेत त्याच्यावरती कलेक्टर लँड आहेत, बीपीटी लँड आहेत किंवा इतर प्राधिकरणाच्या ज्या मोकळ्या जमिनीवरती अनधिकृत बांधकाम अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झाले त्यापेक्षा हे प्रमाण महापालिका जमिनीवरती कमी आहे आणि महापालिका जमिनीवरती काढण्याचं काम महापालिका तात्काळ त्या वेळेला करते असं मी म्हटलं। त्यामुळे सत्य जे काय ते आपल्या समोर येणारच आहे। मुद्दा हाच आहे की आपण काय झालंय की रोग झाल्यानंतर उपचार काय करायचा ह्याच्यावर चर्चा करतोय। रोग होऊ नये म्हणजे अशा प्रकारचे अनधिकृत बांधकामं वाढूच नयेत, अनधिकृत प्रमाणे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी वाढूच नयेत याच्यावर आपण काही बोलतच नाही आहोत। मुद्दा हा आहे की आपण एकच साधारणपणे घटनेचा आधार घेतो आणि सांगतो की आपल्या घटनेमध्ये तरतूद आहे की कुणीही कुठेही राहावं, कुठेही राहावं, कुठेही प्रॉपर्टी करावी, कुठेही मालमत्ता करावी, कुठेही व्यापार उदीम करावा असं आपण सांगतो। हे घटनेमधलं जरी कलम खरं असलं तरी त्याचबरोबर प्रत्येक शहराची विकास नियंत्रण नियमावली आहे आणि म्हणून कोणालाही कुठेही जाऊन राहण्याचा अधिकार आहे, प्रॉपर्टी करण्याचा अधिकार आहे, परंतु तिथल्या कुठल्याही व्यवस्थेला धक्का लावण्याचा, नियमबाह्य राहण्याचा, नियमबाह्य त्या ठिकाणी कुठलाही व्यापार उदीम करण्याचा कोणालाही अधिकार नाही। आणि त्याची अंमलबजावणी त्या करण्याची कोणाची जबाबदारी आहे तर तिथल्या ज्या कोणी स्थानिक संस्था ज्या आहेत, मग मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, जी म्हणून काय स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांची ती जबाबदारी आहे। बऱ्याच वेळेला या स्थानिक स्वराज्य संस्था ती जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत। एक मग त्याच्यामध्ये आमच्यासारखे लोकप्रतिनिधी असतील आणि जास्त त्याच्यामध्ये अधिकारी जबाबदार आहेत। मला बोलायला मुद्दा तो पाहिजे होता, एवढ्या करता बोलायला पाहिजे होता। मी सांगणार होतो की हे जे अधिकारी निवृत्त झाल्यानंतर किंवा निवृत्त व्हायला आल्यानंतर ज्या पद्धतीनं राणा भीमदेवी थाटामध्ये या ठिकाणी स्टेटमेंट करतात, बोलतात, ते ज्या वेळेला तिथं पदावर असतात तेव्हा का बोलत नाहीत? एक दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला ह्या अधिकाऱ्यांना आपण काहीतरी असे कर्तृत्ववान अधिकारी आहोत, आपण स्ट्रॉंग अधिकारी आहोत असं जर समाजासमोर आणायचं झालं तर एखाद्या राजकीय पुढाऱ्यावर कारवाई केल्यानंतर जी काही प्रसिद्धी मिळते म्हणजे आपण काहीतरी फार मोठे कर्तृत्ववान आहोत अशा प्रकारचा ह्यांचा एक आविर्भाव असतो आणि यांची एक समज झालेली आहे। एकदा कधीतरी मी स्वतःच सांगतो, गिरीश कुबेर साहेब इथं आहेत, एकदा कधीतरी तुम्ही कुठलं तरी एक शहर कुठलंही घ्या, कुठलंही एक शहर घ्या आणि त्या शहराची तुम्ही एकदा कधीतरी सर्वे करा आणि ह्या सगळ्या अनधिकृत बांधकामाच्या पाठीमागे प्रत्यक्षपणे किती लोकप्रतिनिधी आहेत ते जाहीर करा। मी आजही तुम्हाला सांगतो 1% सुद्धा लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळणार नाहीत। जबाबदारीनं मी सांगतो, वेळ आली तर 0.10% म्हणजे 1 दशांश सुद्धा लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळायचे नाहीत।